श्री गुरुदेव दत्त. या व्हिडिओमध्ये आपण 15 डिसेंबर ते 21 डिसेंबर हा आठवडा मेष ते मीन सर्व 12 राशींसाठी कसा असेल हे पाहणार आहोत. येणारा हा आठवडा खूप खास आहे, कारण या आठवड्यात सफला एकादशी आणि मार्गशीर्ष अमावस्या हे दोन मोठे योग एकत्र आले आहेत. सफला एकादशीचा दिवस मोठा विजय आणि यश मिळविण्यासाठी अत्यंत महत्वाचा असतो, तर मार्गशीर्ष अमावस्या ही आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि आयुष्यात काहीतरी नवीन सुरू करण्यासाठी खूप चांगली संधी नेहमीच घेऊन येत असते. या दोन महत्वाच्या दिवसांचा थेट परिणाम 12ही राशींवर होणार आहे. तुमच्या नोकरी व्यवसायावर, पैशांवर, कुटुंबातील नात्यांवर आणि तुमच्या आरोग्य व शिक्षणावर कसा व कोणता परिणाम या दोन महत्वाच्या दिवसांचा होईल हे आपण या राशी भविष्यात सविस्तरपणे पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आणि बघूया या आठवड्यात तुमच्या राशीत काय काय दडलंय ते. मेष राशी. या आठवड्यात मेष राशीने लाल व सोनेरी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम दिव्यांबराय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा. या आठवड्यात गुरुच्या प्रभावामुळे मेष राशीच्या लोकांना कामावरचा ताण कमी होऊन प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. व्यवसायाच्या नवीन कामांना चांगली गती येईल. शुक्राच्या प्रभावामुळे आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक अधिक मजबूत होईल. प्रेम संबंधात शुक्रामुळे खूप गोडवा येईल आणि तुमचे सामाजिक जीवन उत्साहाने भरलेले राहील, ज्यामुळे नव्या ओळखी आणि संधी तुम्हाला मिळतील. मात्र शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काही आव्हाने येतील आणि अभ्यास व वैयक्तिक जीवनात समतोल राखणे थोडेसे कठीण जाईल. स्थिर प्रगतीसाठी तुम्ही धीर धरून एकाग्रतेने आणि चिकाटीने काम कराल. आरोग्याच्या बाबतीत गुरुमुळे तुम्हाला भरपूर प्रेरणा आणि ऊर्जा मिळेल, ज्यामुळे संपूर्ण आठवडाभर उत्साह टिकून राहील. फक्त सुरुवातीला हंगामी बदलांमुळे आरोग्याची थोडीशी काळजी घ्यावी लागेल. या आठवड्यात तुम्ही जलद कृती केल्यास, लवचिक राहिल्यास आणि शिस्त ठेवल्यास तुम्हाला निश्चितच चांगले फळ मिळेल. वृषभ राशी. या आठवड्यात वृषभ राशीने पांढरा व गुलाबी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम पितांबराय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा. या आठवड्यात वृषभ राशीने भूतकाळात केलेल्या चुकांमुळे रोजची कामे थोडी संत गतीने होतील. व्यवसाय करणाऱ्यांना महत्वाचे व्यवहार पूर्ण करताना अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे काळजीपूर्वक आणि संयमाने तुम्हाला पुढे जावे लागेल. तुमची आर्थिक स्थिती स्थिर राहील, पण अनावश्यक खर्च टाळण्यासाठी बजेटनुसार खर्च करणे खूप महत्वाचे असेल. नातेसंबंधामध्ये आठवड्याच्या सुरुवातीला काही मतभेद होतील, पण तुम्हाला संयम दाखवावा लागेल. आठवडा पुढे सरकत असताना शुक्रामुळे संबंधामध्ये उबदारपणा आणि सुसंवाद परत येईल. विद्यार्थ्यांसाठी कठोर परिश्रम आणि चिकाटी ठेवल्यास चांगले शैक्षणिक परिणाम तुम्हाला मिळतील. आरोग्याच्या बाबतीत कामाच्या ताणामुळे आठवड्याच्या मध्यात पूर्ण आराम करणे आवश्यक असेल. जास्त काम करून आपल्या शारीरिक आणि मानसिक ऊर्जेचा समतोल बिघडवू नका. या आठवड्यात शांत, संयमी आणि विचारपूर्वक पाऊल उचलून तुम्ही सर्व अडचणींवर मात कराल. मिथुन राशी. या आठवड्यात मिथुन राशीने हिरवा व राखाडी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम श्वेतांबराय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा. या आठवड्यामध्ये मिथुन राशीला करिअरमध्ये सकारात्मक आणि वेगवान गती मिळेल. बुधामुळे तुम्ही नवीन संकल्पना आणि कामामध्ये लवकर जुळवून घ्याल आणि गुरुमुळे व्यवसायामध्ये वाढ व नव्या संधी तुम्हाला उपलब्ध होतील. आर्थिक बाजूने मात्र थोडे सावधच राहावे. धोकादायक किंवा त्वरित परतावा देणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक करणे टाळा. नातेसंबंधामध्ये सुरुवातीला थोडी अशांतता जाणवेल, परंतु
आठवड्याच्या मध्यात मोकळा संवाद साधल्यास लवकरच समस्यांवर तोडगेही निघतील. विद्यार्थ्यांसाठी केलेल्या प्रयत्नांचा बारकाईने आढावा घेऊन अभ्यासामध्ये योग्य बदल केल्यास चांगली कामगिरी होईल. आरोग्याच्या बाबतीत आठवड्याच्या सुरुवातीला काही चढउतार दिसू शकतात, ज्यामुळे थोडी अस्वस्थता जाणवेल. पण आठवडा संपायच्या आधी तुमची ऊर्जा परत येईल आणि तुम्ही सक्रिय व्हाल. या आठवड्यात तुम्हाला गुरुच्या पाठिंब्यामुळे करिअर वाढीसाठी आणि आर्थिक संधींना चांगला वाव मिळेल व तुमची प्रगतीही होईल. कर्क राशी. या आठवड्यात कर्क राशीने चंदेरी व क्रीम रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम चित्रांबराय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा. या आठवड्यामध्ये कर्क राशीला शनीमुळे कामाच्या ठिकाणी काही अनपेक्षित आव्हाने उभी राहतील, ज्यामुळे तुमच्या पूर्वनियोजित योजना थोड्या गुंतागुंतीच्या होतील. व्यवसाय करणाऱ्यांनी या आठवड्यामध्ये काही न करता संयमाने काम करावे. शॉर्टकट वापरल्यास नुकसान होईल. या आठवड्यामध्ये आर्थिक संधी तुम्हाला मिळतील, पण खर्च जरा जपूनच करावा लागेल. नातेसंबंध आठवड्याच्या सुरुवातीला गोंधळलेले वाटतील, पण आठवड्याच्या शेवटी नवीन रोमॅन्टिक संधीही मिळतील आणि नातेसंबंधामध्ये अधिक स्पष्टता येईल. विद्यार्थ्यांसाठी आठवड्याच्या मध्यात एकाग्रता वाढेल, ज्यामुळे शैक्षणिक प्रगती सुधारेल आणि नवे विषय समजून घेणे सोपे होईल. या आठवड्यात आरोग्यामध्ये चांगली सुधारणा दिसून येईल, ज्यामुळे तुम्ही उत्साही व तंदुरुस्त असाल. आठवड्याच्या मधले 2 दिवस थोडेसे कठीण जातील, परंतु तुम्हाला शांत डोक्याने निर्णय घ्यावे लागतील आणि अति उत्साहात कोणतीही कृती करणे टाळावे लागेल. सिंह राशी. या आठवड्यात सिंह राशीने केशरी व तांबड्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम बालाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा. या आठवड्यामध्ये सिंह राशीचा आत्मविश्वास आणि महत्वाकांक्षा उच्च राहील. गुरुमुळे तुमच्या करिअरमध्ये प्रगती कायम राहील आणि वरिष्ठांमध्ये चांगली ओळखही मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नव्या आणि आकर्षक संधी तुम्हाला मिळतील आणि त्यांचे चांगले परिणाम दिसून येतील. बुधामुळे आर्थिक स्थिरता वाढेल, पण कोणतीही अडचण टाळण्यासाठी घाईमध्ये आणि उत्साहाच्या भरात मोठे आर्थिक निर्णय घेऊ नयेत. शनीच्या प्रभावामुळे प्रेमसंबंधामध्ये काही गुंतागुंत किंवा तणाव निर्माण होऊ शकतो, पण आठवड्याच्या उत्तरार्धामध्ये संवाद साधल्यास तो कमी होईल. विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शकांचा सल्ला घेतल्यास अभ्यासाला एक गती मिळेल आणि तुम्ही चांगली प्रगती कराल. आरोग्याच्या बाबतीत सुधारणा दिसून येईल आणि आठवडा पुढे सरकत असताना नवा उत्साह येईल. ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी संतुलित जीवनशैली तुम्हाला ठेवावी लागेल. या आठवड्यात तुम्हाला शिस्तबद्ध राहणे आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात समतोल साधणे खूप महत्वाचे आहे. कन्या राशी. या आठवड्यात कन्या राशीने हिरवा व निळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम बलवीर्याय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा. या आठवड्यामध्ये कन्या राशीवर शनीमुळे कौटुंबिक जबाबदाऱ्या जास्त असतील, ज्यामुळे वैयक्तिक नात्यातून लक्ष विचलित होईल. घरात सुसंवाद राखण्यासाठी तुम्हाला संयम आणि समजूतदारपणा दाखवावा लागेल. आठवड्याच्या सुरुवातीला तुमचे उत्पन्न सुधारेल, पण मंगळामुळे धोकादायक गुंतवणूक टाळावी लागेल. आठवड्याच्या मध्यात घेतलेल्या आर्थिक निर्णयांमध्ये सावधगिरी तुम्हाला बाळगावी लागेल, कारण छोटीशी चूकही अडचणी आणू शकते. आठवड्याच्या उत्तरार्धामध्ये अनुकूल ग्रह स्थिरता आणि वाढीला पाठिंबा देतील. कामामध्ये लक्ष केंद्रित करून आणि चिकाटीने काम केल्यास कामगिरी सुधारेल. व्यवसाय करणाऱ्यांना अडचणी असूनही सकारात्मक गती दिसेल. विद्यार्थ्यांसाठी दृढ निश्चयामुळे स्थिर प्रगती होईल. या आठवड्यात आरोग्याकडे लक्ष देणेही आवश्यक आहे. हंगामी आजारांपासून काळजी घ्यावी लागेल. एकूणच या आठवड्यामध्ये तुम्हाला योग्य नियोजन आणि प्रयत्न करण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. तुळ राशी. या आठवड्यात तुळ राशीने मोरपंखी व नारंगी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा.
तसेच ओम कुमाराय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा. या आठवड्यामध्ये तुळ राशीला संयम ठेवून आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. गैरसमज दूर करण्यासाठी काळजीपूर्वक संवाद साधावा लागेल. आठवड्याच्या मध्यावर नात्यात स्पष्टता येईल आणि भावनिक बंध अधिक मजबूत होतील. तुमचे उत्पन्न वाढल्याने आर्थिक संधी निर्माण होतील, पण उत्साहाच्या भरामध्ये कोणताही निर्णय घेणे तुम्हाला टाळावे लागेल. मंगळामुळे तुमचा उत्साह वाढेल आणि करिअरमध्ये नवीन गोष्टी घडून येतील. नवीन कामाच्या पद्धतीचा प्रयोग करून पाहण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये थोडे जास्त प्रयत्न करावे लागतील. शुक्रामुळे तुम्हाला कला किंवा सर्जनशील कामामध्ये यश मिळेल. आरोग्याच्या बाबतीत ताणतणावाचा सामना करण्यासाठी आठवड्याच्या शेवटी काळजी घेणेही अत्यंत आवश्यक आहे. कौटुंबिक नातेसंबंधामध्ये स्पष्ट संवाद वाढवा. त्याचबरोबर काळजीपूर्वक आर्थिक व्यवस्थापनही करा. संतुलित आणि समाधानकारक आठवडा जाण्यासाठी आरोग्याची विशेष काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे. वृश्चिक राशी. या आठवड्यात वृश्चिक राशीने मरून व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम देव दत्ताय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा. या आठवड्यामध्ये वृश्चिक राशीच्या लोकांच्या करिअरची वाढ वेगाने होईल. आठवड्याच्या मध्यावर येणाऱ्या आव्हानांमध्ये लवचिक राहिल्यास तुम्हाला मौल्यवान प्रगती साधता येईल. या आठवड्यामध्ये वृश्चिक राशीला शुक्राच्या प्रभावाने प्रेम प्रकरणांमध्ये चांगली प्रगती होईल. जोडप्यांना एकत्र चांगला वेळ घालवता येईल, ज्यामुळे भावनिक नाते अधिक मजबूत होईल. गुरुमुळे आर्थिक बाबतीत सकारात्मक संधी तुम्हाला मिळतील. जास्त खर्च होणार नाही याची काळजी घेऊन पैशाचे व्यवस्थापन तुम्हाला करावे लागेल. बुधामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी चांगली राहील. गुरुच्या पाठिंब्यामुळे आरोग्य लक्षणीयरित्या सुधारेल. या आठवड्यामध्ये तुमची सहनशक्ती आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढेल. आठवड्याच्या उत्तरार्धामध्ये शक्ती आणि आराम यांचा समतोल साधला जाईल. एकूणच हा आठवडा नातेसंबंध, पैसा व शिक्षणामध्ये वाढ आणि यशाचा असेल. तुम्ही फक्त कोणत्याही गोष्टीमध्ये सकारात्मक राहून काम करणे खूप आवश्यक आहे. धनुराशी. या आठवड्यात धनुराशीने जांभळा व सोनेरी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम ब्रह्मदत्ताय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा. या आठवड्यामध्ये धनुराशीचा आत्मविश्वास आणि महत्वाकांक्षा उच्च स्तरावर राहील, ज्यामुळे कामाला चांगली सुरुवात मिळेल. मोठे प्रकल्प आणि विस्तार योजना चांगल्या प्रकारे पुढे सरकतील. जुन्या आर्थिक बाबी पुन्हा समोर आल्याने आर्थिक आव्हाने तुमच्या समोर येऊ शकतात, त्यामुळे सावध आणि विचारशील राहा. शुक्रामुळे तुमच्या वैयक्तिक जीवनात वाढ होईल. कुटुंबातील किंवा नातेसंबंधातील समस्या सोडविण्यासाठी हा काळ चांगला राहील. या आठवड्यामध्ये आरोग्य चांगले राहील, पण नियमित व्यायाम करणे खूप आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी बुधामुळे नवीन विषय किंवा प्रकल्पांचा अभ्यास करण्याची प्रेरणा मिळेल, ज्यामुळे सखोल ज्ञान वाढेल. आर्थिक चिंता सांभाळून व्यावसायिक वाढीचा फायदा घेण्यासाठी लक्ष तुम्हाला केंद्रित करावे लागेल. या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमची ध्येय निश्चित करावी लागतील आणि अति आत्मविश्वास टाळावा लागेल. एकूणच या आठवड्यामध्ये तुम्हाला शिस्तबद्ध राहून कामे पूर्ण करावी लागतील. मकर राशी. या आठवड्यात मकर राशीने काळा व निळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम विष्णू दत्ताय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा. या आठवड्यामध्ये मकर राशीसाठी बुधामुळे संवाद कौशल्य सुधारेल, ज्यामुळे यशस्वी मीटिंग आणि प्रेझेंटेशनसाठी हा काळ उत्तम असेल. तुमची निर्णय घेण्याची क्षमता वाढेल, ज्यामुळे तुम्ही आव्हाने कार्यक्षमतेने सोडवाल. आर्थिक स्थिरता सुधारेल, पण एखाद्या गोष्टीची कोणतीही माहिती न घेता निर्णय घेणे तुम्हाला टाळावे लागेल. शनी तुम्हाला भूतकाळातील चुका सुधारण्यास प्रोत्साहित करेल, ज्यामुळे संबंध अधिक अर्थपूर्ण होतील. आरोग्याकडे लक्ष देणे ही खूप आवश्यक आहे. हंगामी आजारांमुळे त्रास होण्याची शक्यता आहे, म्हणून तुमच्या तब्येतीला महत्त्व द्या. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये सातत्य ठेवावे लागेल
आणि लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींपासून तुम्हाला दूरच राहावे लागेल. या आठवड्यामध्ये तुम्ही स्पष्ट संवाद, योग्य निर्णय आणि शिस्तबद्ध दृष्टिकोन ठेवून आव्हानांवर मात कराल. त्याचबरोबर तुम्हाला स्वतःची काळजीही घ्यावी लागेल आणि योग्य नियोजन करून आठवड्यातील कामे पूर्ण करावी लागतील. कुंभ राशी. या आठवड्यात कुंभ राशीने आकाशी निळा व जांभळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम शिव दत्ताय नमः या मंत्राचा जप नियमित करावा. या आठवड्यामध्ये बुधाच्या चांगल्या प्रभावामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन कल्पना सुचतील आणि त्या कल्पनांमुळे तुमच्या व्यवसायात मोठी प्रगती दिसेल. मात्र अचानक काही खर्च तुमच्या समोर उभे राहू शकतात, ज्यामुळे तुमच्या पैशांचे गणित थोडेसे बिघडू शकते. त्यामुळे खर्चाचा हिशोब जपून आणि विचारपूर्वकच ठेवावा लागेल. शिक्षणाच्या क्षेत्रातही तुम्हाला चांगली सुधारणा दिसून येईल. ग्रहांची साथ मिळाल्यामुळे तुमची ध्येय पूर्ण करण्याची जिद्द वाढेल आणि तुम्ही अभ्यासामध्ये खूप लक्ष द्याल. कामाच्या जास्त ताणामुळे तुमच्या मनाची शांतता थोडीशी कमी होऊ शकते. त्यामुळे स्वतःच्या शरीराची काळजी घेणे आणि रोजचा वेळ नीट सांभाळणे खूप महत्वाचे आहे. तुमचा उत्साह चांगला राहील आणि कामातील वाढलेल्या लक्ष्यामुळे तुम्ही तुमची उद्दिष्टे व्यवस्थितपणे पूर्ण करू शकाल. एकूणच नवीन आव्हाने स्वीकारण्यासाठी या आठवड्याचा चांगला उपयोग करून घेणे तुमच्यासाठी आवश्यक आहे. मीन राशी. या आठवड्यात मीन राशीने हिरवा व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम अत्री दत्ताय नमः या मंत्राचा जप नियमित करावा. या आठवड्यामध्ये गुरुच्या मदतीने तुम्हाला कामधंद्यामध्ये किंवा नोकरीमध्ये निश्चितच चांगले यश मिळेल. तुमची बरीच दिवसांपासून अडकलेली कामे आणि व्यावसायिक समस्या सुटतील, ज्यामुळे तुमच्या नफ्यामध्ये सुधारणा होईल. मात्र बुधाच्या प्रभावामुळे तुम्हाला काय करावे आणि काय नाही याचा थोडा गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे महत्वाच्या गोष्टींना पहिले प्राधान्य देणे आवश्यक आहे. मंगळाच्या स्थितीमुळे तुमचे मन थोडेसे अस्थिर होईल आणि मनामध्ये एक प्रकारची वैयक्तिक भीती किंवा असुरक्षितता तुम्हाला जाणवेल. अशा वेळी मनाची स्थिती व्यवस्थित ठेवण्यासाठी स्वतःला शांत ठेवणे खूप महत्वाचे आहे. शिक्षणाच्या बाबतीत सुरुवातीला तुम्हाला थोडेसे कठीण वाटू शकते, पण तुम्ही जर हिंमत ठेवली तर त्याचे सकारात्मक परिणाम तुम्हाला दिसतील. थकवा किंवा आळस यामुळे तुमच्या तब्येतीमध्ये चढ उतार येऊ शकतात. तुमच्यातली ऊर्जा परत मिळविण्यासाठी रोज व्यायाम करणे आणि जेवणाची वेळ पाळणे खूप आवश्यक आहे. तर हे होते 15 ते 21 डिसेंबर या आठवड्यासाठीचे 12 राशींचे सविस्तर मार्गदर्शन. सफला एकादशी आणि मार्गशीर्ष अमावस्येच्या या शुभ सप्ताहात तुमच्या सगळ्या अडचणी दूर व्हाव्यात आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात हीच दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना. हा आठवडा तुमच्यासाठी खूप आनंद, मोठे यश आणि चांगला पैसा घेऊन येवो हीच सदिच्छा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लगेच लाईक करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा. तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करायलाही विसरू नका. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे असेच वेळेवर आणि खास राशी भविष्य पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील आठवड्यामध्ये नवीन राशी भविष्यासह. तोपर्यंत शांत राहा, सकारात्मक राहा आणि हो स्वतःची काळजीही घ्या. श्री स्वामी समर्थ.